Welcome friends, we are studying chapter 2, that is mathematical methods. Today we are going to study second part of calculus, that is integral calculus. Integral calculus is the branch of mathematics dealing with the properties of integrals and their applications. इंटिग्रल कॅल्क्युलस ही मॅथमॅटिक्सची ब्रँच आहे ज्यामध्ये इंटिग्रल्स आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स अभ्यासले जातात. फिजिकल इंटरप्रिटेशन ऑफ इंटिग्रल ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स, दॅट इज हे इंटिग्रलचं चिन्ह आहे. इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. फिजिकल इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ त्याचा, मीनिंग ऑफ इंटिग्रल काय आहे. फिजिकल इंटरप्रिटेशन ऑफ इंटिग्रल ऑफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स, तर इट इज इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स आणि इट गिव्स द एरिया अंडर द कर्व एफ एक्स वर्सेस एक्स. हा इंटिग्रल एफ एक्स डी एक्स हा डी एक्स या कर्वच्या अंडर येणारा जो एरिया आहे एफ एक्स कर्व वर्सेस एक्स, हा जो कर्व आहे त्याच्या अंडर येणारा एरिया हा इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स देणार आहे. इट इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन ॲज वी विल शो बिलो. इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन हे रिव्हर्स प्रोसेसेस आहेत, हे आपण खाली पाहणार आहोत. वी नो हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ रेक्टँगल, triangle, etc. In figure 2.13a we have shown y, which is a function of x, a and b being 2 points on it. खाली एक फंक्शन दाखवलेला आहे. हा फंक्शन एक कर्व आहे. इथं कर्वचं नेचर स्ट्रेट लाईन आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस वरती एक्स घेतलेला आहे आपण आणि त्या एक्स वरती अवलंबून असणारं फंक्शन एफ एक्स आपण वाय ॲक्सिस वरती घेतोय आणि या दोघांमधलं रिलेशनशिप जे आहे हे इथं या कर्वच्या स्वरूपात म्हणजे एका लाईनच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. आता या लाईन वरती आपण दोन पॉइंट्स घेतो आहे ए आणि बी. या लाईन पासून एक्स ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकू, याचा कोऑर्डिनेट आहे ए. बी पासून एक्स ॲक्सिस वरती परपेंडिक्युलर टाकू, याचा कोऑर्डिनेट आहे बी. या ए आणि बी पासनं वाय कोऑर्डिनेट वरती परपेंडिक्युलर टाकायचे आहेत. हा फंक्शन जो आहे याची किंमत आहे एफ ऑफ ए. वाय वरती एफ ऑफ एक्स आहे, पण एक्स इज इक्वल टू ए असताना त्या फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ ए आहे आणि एक्स इज इक्वल टू बी असताना त्या फंक्शनची किंमत एफ ऑफ बी आहे. आता या ए बी कर्वच्या अंडर येणारा जो काही एरिया आहे हा इथं शेडेड लाईनने दाखवलेला आहे. हा जो एरिया आहे याला दोन भागांमध्ये आपल्याला डिवाइड करता येईल. एक भाग आहे हा रेक्टँगल ए सी ई डी, हा रेक्टँगल आहे आणि दुसरा जो आहे तो ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी. So area under the curve from points A and B on x-axis to x-axis, AB पॉइंट पासून x axis पर्यंत या कर्वच्या अंडर येणारा जो काही एरिया आहे इट इज द सम ऑफ म्हणजे बेरीज आहे. कशा कशाची बेरीज आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ रेक्टँगल ए सी ई डी. The area under the curve, which is a straight line from x is equal to a to x is equal to b, is shown by shaded area. This can be obtained as the sum of area of rectangle ADEC and area of triangle ABC. आता एरिया ऑफ रेक्टँगल जर काढायचं असेल, रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला आहे बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. मग हा जो रेक्टँगल आहे याच्या बेसची किंमत म्हणजे डीई ची लांबी इज बी मायनस ए.
सो बी मायनस ए हा त्याचा बेस झाला, मल्टिप्लाइड बाय हाईट. हाईट जी आहे ती इथून इथपर्यंत पाहिजे, ए पासून डी पर्यंतची लांबी. मग या लांबीची किंमत ही किती आहे, एफ ए. सो एरिया ऑफ रेक्टेंगल ADEC इज इक्वल टू बेस आहे बी मायनस ए आणि त्या रेक्टेंगलची हाईट आहे एफ ए. सिमिलरली एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ट्रायंगलचा एरिया 1/2 बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2. बेस जो आहे म्हणजे तो AC आहे, AC आणि DE इक्वल आहे म्हणून बेसची लांबी बी मायनस ए आणि हाईट जो आहे या ट्रायंगलची हाईट आहे BC आणि BC ही लांबी FB मायनस FA एवढी असणार आहे. सो मल्टिप्लाइड बाय FB मायनस FA. सो एरिया अंडर द कर्व बिटवीन पॉइंट्स x इज इक्वल टू A टू x इज इक्वल टू B इज इक्वल टू या दोन एरियाची बेरीज म्हणजे ट्रायंगलची एरिया आणि रेक्टेंगलची एरिया या दोघांची बेरीज. आता एक दुसरा ग्राफ घेतोय आपण. इथं हा जो फंक्शन आहे हा कंटिन्युअसली व्हॅरी होतोय आणि इथं मला ए आणि बी या दोन पॉइंट्सच्या मध्ये या ग्राफच्या अंडर येणारा एरिया काढायचा आहे. म्हणजे x इज इक्वल टू x0 टू x इज इक्वल टू xn, ए आणि बी नाव दिलेलं आहे यांना. या दोन रेषांमधला या ग्राफच्या खाली येणारा एरिया काढायचा आहे. आता जर मी इथून परपेंडिक्युलर टाकला असता तर रेक्टेंगल तयार होईल, पण वरचा जो भाग आहे तो परफेक्ट ट्रायंगल तयार होणार नाही. मग अशा पद्धतीने जर एरिया काढायचं ठरलं तर आपल्याला अचूक एरिया मिळणार नाही, आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी किंवा थोडासा जास्त एरिया मिळेल. मग अशा परिस्थितीमध्ये एरिया अंडर द कर्व कसा काढायचा आहे. फिगर 2.13b shows another function of x. We do not have a simple formula to calculate the area under this curve. इथं एरिया काढण्यासाठी असा सोपा फॉर्म्युला नाही. जसं अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण एरिया ऑफ ट्रायंगल प्लस एरिया ऑफ रेक्टेंगल केलं तसं सोप्या पद्धतीने इथं एरिया अंडर द कर्व काढता येणं शक्य नाहीये. पण आपण त्यासाठी काय करणार आहोत, फॉर दिस कॅल्क्युलेशन वी विल यूज अ सिंपल ट्रिक. एक सोपी पद्धत आपण इथं अवलंबणार आहोत. वी डिवाइड द एरिया इंटू लार्ज नंबर ऑफ व्हर्टिकल स्ट्रिप्स ॲज शोन इन फिगर. तुम्ही बारकाईने जर बघितलं असेल तर इथं हा जो काही एरिया अंडर द कर्व आहे त्याला उभ्या छोट्या छोट्या बारीक पट्ट्यांमध्ये डिवाइड केलेलं आहे, स्ट्रिप्समध्ये डिवाइड केलेलं आहे. आता या प्रत्येक स्ट्रिपला मी रेक्टँगल आणि ट्रायंगलच्या स्वरूपात डिवाइड करू शकतो. ही स्ट्रिप आहे, मग हा भाग जो आहे तो रेक्टँगल झाला आणि हा छोटासा पोर्शन ट्रायंगल झाला. मग जसं वरच्या उदाहरणामध्ये रेक्टँगल ट्रायंगलची एरिया काढून एरिया काढलेला आहे, एकूण एरिया काढलेला आहे, तसं प्रत्येक स्ट्रिपचा एरिया काढता येईल. आणि जर मला टोटल एरिया काढायचा असेल तर या प्रत्येक स्ट्रिपच्या एरियाची बेरीज केली तर मला टोटल एरिया काढणं सहज सोपं जाणार आहे. सो फॉर दिस कॅल्क्युलेशन वी यूज अ सिंपल ट्रिक. वी डिवाइड द एरिया इंटू लार्ज नंबर ऑफ वर्टिकल स्ट्रिप्स ॲज शोन इन फिगर. वी ॲझ्युम थिकनेस म्हणजे विड्थ ऑफ ईच स्ट्रिप to be so small that it can be assumed to be a rectangle as shown in figure, and add the areas of these rectangles. Strips अत्यंत कमी थिकनेसचे घ्यायचे आहेत जेणेकरून त्या उभ्या पट्ट्या ज्या आहेत त्या रेक्टँग्युलर आकाराच्या येतील आणि या प्रत्येक स्ट्रिपचा एरिया आपल्याला काढता येईल आणि सर्व एरिया या सर्व स्ट्रिप्सच्या एरियाजना ऍड केलं तर आपल्याला एकूण एरिया काढणं सोपं जाणार आहे. सो दस एरिया अंडर द कर्व इज गिवन बाय एरिया अंडर द कर्व इज इक्वल टू, हे समेशनचं चिन्ह आहे. समेशन म्हणजे ऍडिशन, बेरीज करायची. कशाची बेरीज करायची आहे तर या प्रत्येक स्ट्रिपचा एरिया जो आहे त्या प्रत्येक स्ट्रिपच्या एरियाची बेरीज करायची.
सो समेशन ऑफ डेल्टा ए आय हा आय क्रमांकाची जी स्ट्रीप आहे त्याचा एरिया आहे. सो डेल्टा ए आय गोइंग फ्रॉम 1 to n. स्ट्रीप्स जे आहेत n स्ट्रीप्स मध्ये डिवाइड केलेली, ही पहिली स्ट्रीप आहे, दुसरी, तिसरी, चौथी असं करत करत n स्ट्रीप. मग या सर्वांच्या एरियाची बेरीज करायची आहे, म्हणजे समेशन करायचं आहे. सो समेशन ऑफ, हे समेशनचं चिन्ह आहे, समेशन ऑफ डेल्टा ए आय आणि आय जो आहे एरियाची सुरुवात पहिल्या स्ट्रीप पासून सुरू होईल, म्हणजे स्ट्रीप नंबर 1 साठी आय इज इक्वल टू 1 आहे. आणि असं एक एक स्ट्रीपची ऍड करून सर्वात शेवटची जी स्ट्रीप येणार आहे तिचा क्रमांक आहे n. आता एरिया जो आहे रेक्टेंगलचं एरिया म्हणजे लांबी गुणिले रुंदी, जसं आपण या फिगरमध्ये केलेलं होतं. लांबी म्हणजे फंक्शन आणि रुंदी म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. मग इथं सपोज हा जो पॉइंट आहे याचं कोऑर्डिनेट एक्स आय आहे, त्याच्या पाठीमागचा जो स्ट्रीपचा भाग आहे त्याचा कोऑर्डिनेट असेल एक्स आय मायनस 1. मग या स्ट्रीपची लांबी किती झाली, एक्स आय मायनस एक्स आय मायनस 1. आणि या स्ट्रीपसाठी जो फंक्शन आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट आहे त्याची किंमत ही आपण मानतो आहे एफ ऑफ एक्स आय. सो समेशन ऑफ एरिया म्हणजे लांबी गुणिले रुंदी, लांबी आहे एक्स आय मायनस एक्स आय मायनस 1 म्हणजे त्या स्ट्रीपची रुंदी, गुणिले त्या स्ट्रीपचा जो वाय कोऑर्डिनेट आहे त्याची किंमत ती आहे एफ ऑफ एक्स आय, वेअर n is the number of strips and delta ai is the area of the ith strip. या n स्ट्रिप्स पैकी एक कुठला तरी स्ट्रिपचा भाग घ्या. सपोज ती आय क्रमांकाची स्ट्रिप आहे, त्याचा एरिया डेल्टा ए आय आहे. मग या डेल्टा ए आय या आय क्रमांकाच्या स्ट्रिपची जशी एरिया काढली तशा सर्वांची काढायची आहे आणि सर्वांची बेरीज करायची आहे. मग सर्वांची बेरीज करायची आहे म्हणून सम ऑफ, आणि स्ट्रीपची सुरुवात बेरजेची सुरुवात करताना आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट करायची आणि n क्रमांकाची स्ट्रीप आल्यानंतर तिथं आपल्याला बेरीज थांबवायची आहे. याला लोअर लिमिट म्हणायचं, आय इज इक्वल टू 1, आणि बेरीज थांबवायची जिथं आहे तिथं अप्पर लिमिट आहे n, आय इज इक्वल टू n. ॲज द स्ट्रिप्स आर नॉट रिअली रेक्टँगल्स, the area calculated above is not exactly equal to the area under the curve. इथे जर तुम्ही बघितलं तर आपण एरिया ऑफ स्ट्रीप काढतो आहे आणि त्यासाठी आपण फक्त रेक्टेंगलच्या एरियाची बेरीज करतोय. म्हणजे वरचा जो ट्रायंगल आहे तो सुटतोय, तो अत्यंत लहान आहे म्हणून तो सुटतो आहे. मग अशा पद्धतीने एरिया अंडर द कर्व काढताना ती आपल्याला अचूक किंमत मिळणार नाही, कारण काही भाग तिथं आपण सोडतो आहोत. As the strips are not really rectangle, the area calculated above is not exactly equal to the area under the curve. However, as we increase n number of strips, जर आपण वाढवले, the sum of areas of rectangles get closer to the actual area under the curve and becomes equal to it in the limit n tends to infinity. जर आपण या स्ट्रीपची संख्या वाढवली तर स्ट्रीपची संख्या वाढवायची आहे म्हणजे इन्फिनाइट करायची आहे. मग स्ट्रीप जितकी पातळ होईल वरचा त्रिकोण तितका बारीक होईल आणि तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. मग त्रिकोण जितका बारीक होईल तितका जो एरिया आपण पूर्वी सोडत होतो तो लहान होईल. म्हणजे आता आपल्याला जी किंमत मिळणार एरिया अंडर द कर्वची ती पूर्वीपेक्षा जास्त अचूक असेल. मग अचूक एरिया काढण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ज्या स्ट्रिप्स डिवाइड करायच्या आहेत त्या कर्वच्या खाली येणाऱ्या स्ट्रिप्स ज्या डिवाइड करायच्या आहेत त्यांची संख्या ही अमर्यादित घेतली, म्हणजे स्ट्रिप्स खूप पातळ निवडल्या. जर स्ट्रिपची संख्या इन्फिनाइट घेतली तर आपल्याला अचूक एरिया मिळणं शक्य होईल. सो however, as we increase n,
the sum of areas of rectangles get closer to the actual area under the curve and becomes equal to it in the limit n tends to infinity. Thus we can write. मग आता काय लिहिणार आपण? एरिया अंडर द कर्व इज इक्वल टू, इथं बघा n स्ट्रिप्स होत्या म्हणून i इज इक्वल टू 1 to n आलेला आहे. हाच फॉर्म्युला परत रिपीट करतोय, पण इथं स्ट्रिपची संख्या n नसून आता स्ट्रिपची संख्या इन्फिनाइट घ्यायची आहे. म्हणजे स्ट्रिप्स खूप पातळ पातळ आणि इन्फिनाइट स्ट्रिप्स घ्यायचे आहेत. म्हणून इथं बदल काय केला मी, फक्त लिमिट ॲज n टेंड्स टू इन्फिनिटी, बाकीचं सर्व सेम आहे. समेशन ऑफ xi मायनस xi मायनस 1 म्हणजे त्या स्ट्रिपची रुंदी गुणिले f ऑफ xi म्हणजे त्याचा y कोऑर्डिनेट, लांबी गुणिले रुंदी म्हणजे एरिया. ही एरिया काढताना आपण i इज इक्वल टू 1 पासून n घेतलेला आहे, पण यासाठी आपण लिमिटिंग व्हॅल्यू घेतलेली आहे, n ची किंमत इन्फिनाइट घेतलेली आहे. सो लिमिट ॲज n टेंड्स टू इन्फिनिटी. इंटिग्रेशन हेल्प्स अस in getting exact area if the change is really continuous. त्या फंक्शनच्या अंडर येणारा एरिया एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी इंटिग्रेशनचा उपयोग होणार आहे. दॅट इज n इज रिअली इन्फिनाइट. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे लिमिट आहे त्याला इंटिग्रलच्या स्वरूपात लिहिता येईल. इंटिग्रल ऑफ, हे चिन्ह इंटिग्रलचं आहे, इंटिग्रल ऑफ f ऑफ x dx. आणि ही इंटिग्रेशन बेरीज करताना सुरुवात कुठून करणार आहोत आपण? x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b. इथे बघा x ची किंमत a असेल, इथून बेरजेला सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीने प्रत्येक स्ट्रिपची एरिया ऍड करत करत जेव्हा x इज इक्वल टू b होईल तेव्हा तिथे आपल्याला बेरीज थांबवायची आहे. सो इट इज रिटन ॲज इंटिग्रल ऑफ f ऑफ x dx. x लोअर लिमिट आहे x इज इक्वल टू a आणि अप्पर लिमिट आहे फ्रॉम x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b, ही अप्पर लिमिट आहे अँड इज कॉल्ड डेफिनाइट इंटिग्रल ऑफ f ऑफ x फ्रॉम x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b. इथं जेव्हा लिमिट्स दिलेले असतील, इंटिग्रलला जेव्हा लिमिट्स दिलेले असतील तेव्हा त्या इंटिग्रलला म्हणायचं आहे डेफिनाइट इंटिग्रल. मग हे डेफिनाइट इंटिग्रल आहे, कुणाचं डेफिनाइट इंटिग्रल आहे? fx. आणि हे इंटिग्रल कुठून स्टार्ट करून कुठपर्यंत घ्यायचं आहे तर फ्रॉम x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b. दस डेफिनाइट इंटिग्रल ऑफ f ऑफ x फ्रॉम x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b इज इक्वल टू, हे वरचं इक्वेशन ॲज इट इज लिहिलेलं आहे. लिमिट आणि समेशन चिन्हाच्या ऐवजी, लिमिट आणि समेशन चिन्हाच्या ऐवजी आपण इथे इंटिग्रलचं चिन्ह वापरतो, म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू एकच आहे. सो डेफिनाइट इंटिग्रल ऑफ f ऑफ x फ्रॉम x इज इक्वल टू a टू x इज इक्वल टू b इज इक्वल टू लिमिट ॲज n टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ समेशन i गोइंग फ्रॉम 1 टू n xi मायनस xi मायनस 1 मल्टिप्लाइड बाय f ऑफ xi. इथं हा जो गुणाकार आहे हा i क्रमांकाची जी स्ट्रिप आहे, i क्रमांकाच्या स्ट्रिपचा एरिया आहे आणि रेक्टेंग्युलर स्ट्रिपचा एरिया म्हणजे त्या स्ट्रिपची लांबी गुणिले त्या स्ट्रिपची रुंदी. मग या स्ट्रिपची लांबी आहे xi मायनस xi मायनस 1 आणि त्याची उंची जी आहे ती आहे f ऑफ xi. मग i स्ट्रिपचा एरिया काढला, अशा सर्व एरियांची बेरीज करणं म्हणजेच इंटिग्रेशन. द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग इंटिग्रल इज कॉल्ड इंटिग्रेशन. जसं डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये स्लोप फाइंड करणं, डिफरन्शिएट करणं म्हणजे डिफरन्शिएशन आहे, अगदी त्याच पद्धतीने जर ही इंटिग्रल काढण्याची पद्धत जी आहे या इंटिग्रल काढण्याच्या पद्धतीला म्हणायचं आहे इंटिग्रेशन. वी कॅन ऑल्सो राईट कॅपिटल f ऑफ x इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ fx dx. इथं fx कॅपिटल F आणि स्मॉल f, स्मॉल f हा फंक्शन आहे आणि या फंक्शनचं इंटिग्रल म्हणजे त्या कर्वच्या अंडर येणारा एरिया
ची बेरीज इज, त्याचं उत्तर आहे एफ ऑफ एक्स. एफ एक्स इज कॉल्ड इनडेफिनाइट इंटिग्रल ऑफ एफ एक्स. इथं बघा लिमिट्स दिलेले नाही, जसे इथं मी x इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी लिहिलेलं होतं, तसं इथं ए आणि बी च्या किमती लिहिलेल्या नाहीत. मग जेव्हा इंटिग्रलला लिमिट्स दिलेल्या नसतील, त्याला बंधन दिलेलं नसेल, बेरीज कुठून कुठपर्यंत करायची आहे हे सांगितलेलं नसेल, तेव्हा त्या इंटिग्रलला म्हणायचं आहे इनडेफिनाइट इंटिग्रल. इनडेफिनाइटचा अर्थ काय? विदाउट एनी लिमिट्स ऑन एक्स. डिफरन्शिएशन इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ इंटिग्रेशन. डिफरन्शिएशन ही इंटिग्रेशनचा रिव्हर्स प्रोसेस आहे. मग इथं एफ एक्स इंटिग्रल हे कॅपिटल एफ एक्स आहे. मग जर मी एफ एक्स कॅपिटल एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला हे मिळेल. याचं इंटिग्रेशन घेतलं तर हे मिळतंय, आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर फंक्शन परत मिळेल. सो इथं ह्याच्या उलट झालेलं बघा, एफ एक्स जो आहे हा इथं लिहिला. मग एफ एक्स ची किंमत काय आहे? याचा डेरिव्हेटिव्ह. सो डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. लक्षात घ्या, जर या फंक्शनचं इंटिग्रल घेतलं मी तर मला एफ एक्स मिळतोय. मग जर या कॅपिटल एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला स्मॉल एफ एक्स मिळेल. म्हणजे इंटिग्रेशन आणि इंटिग्रल इंटिग्रल आणि डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन हे रिव्हर्स आहे. इंटिग्रल सॉल्व्ह करताना, डेफिनेट इंटिग्रल सॉल्व्ह करताना इथं बघा हे डेफिनेट इंटिग्रल आहे ऑफ एफ एक्स फ्रॉम एक्स इज इक्वल टू ए टू एक्स इज इक्वल टू बी. एफ एक्स इंटिग्रलचं सोल्युशन आहे कॅपिटल एफ ऑफ एक्स. लिमिट्स लिहिताना उत्तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचंय. ब्रॅकेटच्या बेसला लोअर लिमिट लिहायचंय. लोअर लिमिट ए आहे म्हणून इथं ए लिहिलं. अपर लिमिट बी आहे म्हणून इथं बी लिहिलेलं आहे. आता एक्स इज इक्वल टू अपर लिमिट टाकायचं मायनस एक्स इज इक्वल टू लोअर लिमिट टाकायचं. सो इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. कसं काढलं हे? तर हे जे सोल्युशन आलं त्या इंटिग्रलचं जे सोल्युशन आलं त्याच्यामध्ये जो व्हेरिएबल होता एक्स त्याची किंमत अप्पर लिमिट टाकायची. पुट एक्स इज इक्वल टू बी, सो एफ बी मिळालं. मायनस पुट एक्स इज इक्वल टू लोअर लिमिट ए आहे, सो मायनस एफ ऑफ ए. अशा पद्धतीने आपल्याला कुठलंही डेफिनेट इंटिग्रल जे आहे हे या नियमाने अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. प्रॉपर्टीज ऑफ इंटिग्रेशन, जसं आपण मागच्या वेळेस डिफरन्शिएशनची प्रॉपर्टी बघितल्या तसे आता इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज. इंटिग्रल ऑफ f1x प्लस f2x dx इज इक्वल टू बेरजेचं इंटिग्रेशन करायचं आहे. सो इथं पहिल्याप्रमाणेच इंटिग्रेशन ऑफ f1x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ f2x dx बेरीज असेल तर इंटिग्रेशन दोघांमध्ये विभागलं जातं. इंटिग्रेशन ऑफ k टाइम्स fx dx, k कॉन्स्टंट आहे. मागच्या वेळेला जसं केलं तसंच कॉन्स्टंट असेल तर त्याला बाहेर काढता येतं. सो इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट टाइम्स f ऑफ x dx इज इक्वल टू कॉन्स्टंट टाइम्स इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx. कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशनच्या बाहेर काढायचं आणि फंक्शनचं फक्त इंटिग्रेशन करायचं आहे. फॉर k इज इक्वल टू कॉन्स्टंट. Indefinite integrals of some basic functions are given below. Their definite integrals can be obtained by using equation 2.44. Definite integral असेल तर लिमिटचा वापर करून अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन काढता येईल. आणि जर इनडेफिनेट इंटिग्रल असेल तर इंटिग्रल्स काढण्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. इंटिग्रल ऑफ x रेस टू n dx इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मागच्या वेळेस फॉर्म्युला होता डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू n. उत्तर काय होतं? n टाइम्स एक्स रेस टू n मायनस 1. आता इंटिग्रेशन करताना इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n dx चं सोल्युशन काय येणार आहे? एक्स रेस टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1. मागच्या वेळेस आपण बघितलं डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, उत्तर होतं 1 अपॉन एक्स. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन रिव्हर्स प्रोसेसेस आहेत म्हणून इंटिग्रेशन ऑफ
1/x dx इज इक्वल टू log x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणून 1/x इंटिग्रेशन इज log x. इंटिग्रेशन ऑफ sin x dx इज minus cos x. इंटिग्रेशन ऑफ cos x dx इज sin x. आणि इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx इज इक्वल टू e raised to x. आपल्याला माहिती आहे साइनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस होता, म्हणून कॉसचं इंटिग्रेशन हे साइन येणार आहे. आपल्याला माहिती आहे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन होता, म्हणून साइनचं इंटिग्रेशन हे मायनस कॉस येणार आहे. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x होता, म्हणून e raised to x चं इंटिग्रेशन हे येणार आहे e raised to x. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे रिव्हर्स प्रोसेसेस आहेत. काही एक्झाम्पल घेऊया. इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. पहिलं आहे इंटिग्रल x raised to 8 dx. पहिल्या नियमाचा वापर करायचा आहे. इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx इज इक्वल टू x raised to n plus 1 upon n plus 1. या उदाहरणामध्ये n ची किंमत 8 आहे. सो इंटिग्रेशन ऑफ x raised to 8 dx इज इक्वल टू x raised to 8 plus 1 भागिले 8 plus 1. 8 plus 1 9 आहे, म्हणजे सोल्युशन इज x raised to 9 डिवायडेड बाय 9. आता इथं इंटिग्रेशन ऑफ x square dx लिमिट्स द्यायचे राहिलेले आहेत 2 to 5. हे डेफिनाइट इंटिग्रल आहे. पहिल्या नियमानुसार x square dx चे इंटिग्रेशन जे आहे x raised to 2 plus 1 भागिले 2 plus 1, म्हणजे सोल्युशन इज x raised to 3/3. लिमिट्स दिलेल्या आहेत, म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा. खालच्या बाजूला लोअर लिमिट 2, वरच्या बाजूला अप्पर लिमिट 5. आता काय करायचं, पुट x इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस x इज इक्वल टू लोअर लिमिट. मग पहिल्यांदा x इज इक्वल टू 5 पुट करायचं, म्हणजे इथे किंमत काय मिळेल, x³ 3 च्या ऐवजी x इज इक्वल टू 5 पुट करायचं, म्हणजे 5 raised to 3/3 मायनस x इज इक्वल टू लोअर लिमिट पुट करायचं. लोअर लिमिट 2 आहे, सो x ची किंमत 2 टाकली, म्हणजे 2 raised to 3 डिवायडेड बाय 3. 5 raised to 3 125, 2 raised to 3 म्हणजे 8. 125 वजा 8, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणून एकूण भागिले 3. 125 वजा 8 म्हणजे 117 भागिले 3. मग या x square dx डेफिनेट इंटिग्रल फ्रॉम x इज इक्वल टू 2 to x इज इक्वल टू 5 चं सोल्युशन आहे 117/3. तिसरं इंटिग्रेशन घेऊया. तिसरं इंटिग्रेशन आहे इंटिग्रेशन ऑफ x प्लस साइन x dx. बेरीज आहे. पहिल्या नियमानुसार इंटिग्रेशन दोघांना विभागलं जाईल. पहिल्याचं इंटिग्रेशन अधिक दुसऱ्याचं इंटिग्रेशन. सो इथं ती प्रॉपर्टी वापरणार आहोत. सो इंटिग्रेशन ऑफ x प्लस साइन x dx इज इक्वल टू x dx चे इंटिग्रेशन आणि साइन x dx चे इंटिग्रेशन. x dx चे इंटिग्रेशन x²/2 आणि साइनचे इंटिग्रेशन आपण इथं बघितलं, साइनचे इंटिग्रेशन मायनस कॉस आहे. सो x चे इंटिग्रेशन x²/2 मायनस कॉस ऑफ x. माझ्यामध्ये पुस्तकामध्ये इथं तुमच्या प्लस चिन्ह आलेलं असेल, प्लस चिन्हाच्या ऐवजी इथं असलं पाहिजे मायनस साइन. तर ही झाली प्राथमिक माहिती इंटिग्रल कॅल्क्युलसची. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि या व्हिडिओमध्ये इंटिग्रल कॅल्क्युलस ची माहिती मिळवली. या दोन्ही मेथड्समध्ये जे काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत डिफरन्शिएशनच्या आणि इंटिग्रलच्या, त्या माहीत असणं गरजेचं आहे, पाठ असणं होणं गरजेचं आहे. आणि काही स्टँडर्ड फॉर्म्युलाज दिलेले आहेत. त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेतलं तर उत्तर काय येईल, त्या फंक्शनचं इंटिग्रेशन केलं तर काय होईल, उत्तर काय येईल. मग हे फॉर्म्युलाज जे आहेत हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आपण इथं थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग.